जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरी कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय कृष्ण जय राम कृष्ण हरे हरी रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बाबा रुक्मिणी तो हा विठ्ठल तो तो हा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हो पार कुमाई दोबार कुमाई पार कुमाई दोबार कुमाई हो माझ्या वडिलाची मिरासी गा देवा 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 माझ्या वडिलाचे मिरासी गा देवा माझ्या
राखला दारवाता उपवास पारण राखला दारवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखेला दारवंता उपवास पारणे राखेला दारवंता केला भोगवता आम्हालागी केला भोगवता केला भोगवता आम्हालागी केला भोगवता आम्हाला केला भोगवता आम्हाला उपवास पारण राखला दारवा उपवास पारण राखला दारवा केला भोगवटा आम्हालागी केला भोगवटा केला भोगवटा आम्हालागी 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 केला भोगवटा आम्हालागी केला भोगवटा आम्हालागी उपवास पारण राखेला दारवंता उपवास पारण राखेला दारवंता विठ्ठल
माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवंठा, केला भोगवटा आम्हाला गे. वंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकलीत लाज कवना. उपवास पारणे राखिला दारवंठा, केला भोगवटा आम्हाला गी. ग्रामदैवत मारुतीरायांच्या समोर, भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर, महान संत सद्गुरू मोतीराम महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये पिंपळदरी नगरीमध्ये डोंगरी विकास प्रतिष्ठान पिंपळदरी यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी दगडोबा बाबूरावजी मुंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन, महाप्रसाद आणि पुरस्कार गौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजक श्रीरामजी दगडोबा मुंडे यांनी केलेला आहे. संयोजक मनोहर महाराज केंद्रे, प्रमुख समस्त उपस्थिती ग्रामस्थ मंडळी पिंपळदरी. या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक, सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला अभंग जगद्गुरू तुकोबारायांचा सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या, मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठाल 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 विठाल. सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांनी भगवान पांडुरंग परमात्म्याकडे चरण सेवेची अपेक्षा केलेली आहे. सेवा करत असताना वडिलकीचा संदर्भ दिलेला आहे तुकोबारायांनी. या सेवेच्या बाबतीमध्ये वडिलांचा नामोल्लेख मुद्दामून तुकोबारायांनी का केला? माझे वडील या ठिकाणी सेवेला होते आणि मीही ती सेवा करू इच्छित आहे आणि मला तेवढी तुम्ही द्यावी, अशी महाराजांनी या अभंगामध्ये प्रार्थना केलेली आहे. वास्तविक पाहता सरळ जरी तुकोबाराय गेले असते, मालकीच्या अपेक्षेने गेलेच नव्हते. कोणत्या अपेक्षेने गेले होते? सेवेच्या अपेक्षेने गेले होते. आता सेवा जर पाहिजे होती तर मग महाराजांना काही नाकारलं असतं का? आता पिंपळदरीतला कोणताही जरी व्यक्ती त्याच्या जर मनात आलं झाडू घ्यायचा आहे आणि मारुती मंदिर झाडून काढायचंय, कोण अडविल त्याला? कोणी नकार देईल का? त्याला परवानगी लागते का? परवानगी मालकीला
जर मालकी एखाद्याने करायची ठरवली, मग मात्र लोक म्हणतील बुवा तू कस काय, तुझा काय संबंध आहे. मालकी करण्याकरता काही अधिकार लागतो, काही गोष्टी लागतात. परगावातलाच माणूस आला, कीर्तन सुरू झालं की माईक हातात घेतलं आणि चाली द्यायला लागला. गावातली भजनी म्हणतील कस काय, आम्ही सगळं करतोय ना हे वर्षभर, तुम्ही अचानकच यायचं माईक हातात घ्यायचा, असं कसं म्हणतील. गावातला कधी काकड्याला नाही, कधी हरिपाठाला नाही, कधी गावात काही संबंध नाही, त्या माणसाला मालकी कसं करू देतील लोक, पट्टी करू देतील का. सप्त्याची पट्टी करतो ना आपण, गावातलेच करतात का परगावचे करतात. परगावातलाच एखादा माणूस आला आणि घेतलं बुकन, म्हणला मी पट्टी करतो, मी काय म्हणताल तुम्ही, तुझा काय संबंध आहे. मालकी करण्याकरता परवानगी पाहिजे, काही त्याला तिथल्या गोष्टीची, सेवेला कुठं काही लागतंय, कोणीही सेवा करू शकतंय. मग जगद्गुरु तुकोबारायाला सेवा करण्याकरता काही अडवलं नसतं, तरीही महाराजांनी वडिलाचा संदर्भ का दिला. बर, महाराजांचं जीवन म्हणजे वडिलांच्या जीवावर आहे का. काही काही माणसाची जी आयडेंटिटी असते ना, ते स्वतः अस्तित्व निर्माण करतात माणसं, आणि काही काही माणसं आजोबाच्या जीवा, वडिलाच्या जीवा, चुलत्याच्या जीवा, अजून पुढे जाऊन बोलू का, गावात गेले गेले कधी एखाद्या वेळेस माणसं म्हणतात महाराज सरपंच आहेत गावचे, आम्हाला परिचय देतात, सरपंच आहेत. मिळो हो, रनिंग सरपंच आहे. तितक्यात गावातलंच माणूस म्हणते ह्या नाहीत, यांच्या कोण आहे, मंडळी सरपंच आहेत, यांची अर्धांगिनी सरपंच. असं वय सरपंचाचे पती आहेत वय, असू द्या असू द्या. म्हणजे तुमची ओळख निर्माण करायची ती वेगळी. आजोबाच्या जीवा, वडिलाच्या जीवा, बायकोच्या जीवा, चुलत्याच्या जीवा. काही काही लोकांची ओळख स्वतः नाहीये, मुलाच्या जीवा. कोणाच्या जीवा, परिसर त्यांना त्यांच्या नावानं ओळखत नाहीये, मग कोणाच्या जीवा, हे अमुक अमुक आहेत. म्हणलं बर अमुक अमुक का, हो नाही नाही ते फलाने आहेत ना, त्यांचे वडील आहेत, असं का, मग त्याला इज्जत मिळते, मग त्यांना सन्मान मिळतो. नाही तर त्यांचं जीवन सन्मान करण्यायोग्य नाही, त्यांना सन्मान द्यावं काय, त्यांनी कधी काही कार्यच केलं नाही तर समाज काय म्हणून सन्मान देईल. त्यांची ओळख नाहीये. कोणाची ओळख आहे, वडिलांची ओळख आहे. मग आता जगद्गुरु तुकोबारायाला देवाच्या मंदिरामध्ये वडिलाच्या जीवावर प्रवेश मिळालेला नाही, आजोबाच्या जीवावर प्रवेश मिळालेला नाही, चुलतेच्या जीवावर प्रवेश मिळालेला नाही, मुलाच्या जीवावर प्रवेश मिळालेला नाही. महाराजांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. मग स्वतंत्र अस्तित्व असताना महाराज सेवेची इच्छा घेऊन गेलेत, वडिलाचा संदर्भ का दिला, मला याचं स्पष्टीकरण द्यायचंय. विठाल 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 विठाल. हा जो वडील शब्द महाराजांनी इथे वापरलाय, याच्या पाठीमागे अध्यात्म दडलेलं आहे. हा वडील शब्द दोन अंगानं वापरलाय, दोन अर्थानं वापरलाय. वडील दोन प्रकारचे, एक विद्यांश आणि दुसरे मांसांश. विद्यांश वडील म्हणजे कोण, आणि मांसांश म्हणजे वडील कोण. मांसांश वडील म्हणजे ज्यांच्या पोटी आपण जन्माला आलो ते आपले कोण, वडील. या अर्थाने महाराजांनी इथं शब्द वापरलाय. इथं बोलोबा महाराजाचाही महाराजांना गौरव करायचा आहे. मुद्दामून वडिलांचा उल्लेख का केला, त्याचं कारण महाराज म्हटले, मी जरी जगद्गुरु असलो, बार काही नाही का, मी जरी जगद्गुरु पदापर्यंत गेलो असलो, जगद्गुरु तीनच, कृष्णम वंदे जगद्गुरु, दुसरे आद्य शंकराचार्य.
तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य. महाराज ज्यांना प्रणिपात करतात, साष्टांग दंडवत घालतात, ते आचार्य म्हणजे कोण? आचार्य म्हणजे शंकराचार्य. दुसरे जगद्गुरु शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरु कोण? जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया तिसरे जगद्गुरु तुकाराम महाराज. मग ज्यांची ओळख जगद्गुरु म्हणून आहे, असं जरी महाराज देवाच्या देवळात गेले असते तरी देवानी सेवेला नाकारलं नसतं का? तर महाराज सामान्य नाहीत, एक तर जगद्गुरु आहेत. एवढ्या मोठ्या पदावरल्या महात्म्याला भगवंतांनी सेवा नाकारली नसती तरीही महाराजांनी वडिलांचा संदर्भ का दिला? त्याचं कारण बोलोबा महाराजांच्या महाराज पोटी अवतारला आले वडिलांच्या. ते वडील एवढे निष्ठावंत पंढरपूरचे वारकरी होते. जगद्गुरु असून सुद्धा वारकऱ्याचा गौरव आपल्याकडून व्हावा, माझाच केवळ गौरव व्हावा असं नाही, तर माझ्या वडिलांचाही गौरव व्हावा या हेतून महाराजांनी इथं शब्द दिलाय, माझ्या वडिलाची. बरं, जगद्गुरु असून सुद्धा माझ्या वडिलाचं म्हणण्याचं कारण काय? बोलोबा महाराज तेवढ्या त्या अधिकाराचे होते. बसलेले माणसं म्हणतील, महाराज काय अधिकार होता त्यांचा? ते जगद्गुरु होते का? जगद्गुरु नव्हते, मग वारकरी होते. वारकरी तर किती लोक असतात की म्हणले. महाराजांनी वर्णन करण्यासारखं त्यांच्यात काय होतं ते सांगतो, भजन करा. विठाल 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 तुकोबाराय म्हणले, मी एवढा भाग्यवान आहे, मला वडील असे मिळालेत की त्या वडिलांकडून मला निष्ठा शिकवली गेली. काय कळाली? निष्ठा शिकलो मी, निष्ठा. किती निष्ठावंत होते. बोलोबा महाराजांचा कनकाईचा विवाह झाला, 12 वर्ष झाले. बोलोबा महाराजाला संततीच नाही, म्हणजे तुकोबारायाचे वडील जे होते त्यांना विवाह झाल्यावर किती वर्ष संतती नाही? 12 वर्ष संतती नाही. लग्न झालं 4-5 वर्ष झाले की शेजारनी टोचत्यात आपल्या परिसरातल्या. किती वर्ष? 4-5 वर्ष झाले की शेजारणीचा धंदाच आहे. होय, तुमच्या सुनबाईला अजून काही नाही का? हो नाही म्हणले, बाई आता काय देवानं दिलं फळ तर घ्यावं. उत्तर देऊ देऊ नाकी नऊ येते माणूस शेजाऱ्याला. तर तुला काय करायचंय? नाही, पण ते आता लोक असतात. 12 वर्ष कनकाईला घरचा शेजारणीचा एवढा जाच सहन करावा लागला तरीही त्या कनकाई मातेनं दातावर जीभ आणली नाही. एवढं आपलं परमार्थिक घरानं, आपल्या घरीत पांडुरंग प्रगट झालेले, इतके तुम्ही देवदेव करता, मग देवानं असं करावं का? अशी दातावर जीभ आणली नाही. आणि जितकी पत्नी मोठ्या विचाराची आणि तेवढेच बोलोबा महाराज सुद्धा त्यापेक्षाही मोठ्या विचाराचे. आयुष्यभर पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी केली, पण त्या वारीमध्ये पांडुरंगाकडे बोलोबा महाराजाने कधीही काही मागितलं नाही. 12 वर्ष झाल्यावर कनकाई म्हणल्या, मालक तुम्ही एवढे वर्ष झालं वारीला जाता, पण आम्हालाही वाटत नसेल का डोळे भरून पांडुरंग बघावा, देव पहावा? मला येऊ द्या की या वर्षी. बोलोबा महाराज म्हणले, कनकाई तुला न्यायला काय नाही, पण ते बाया माणसं नेले की म्हणले पसारा वाढतंय, आणि दुसरी म्हणजे तुमची बाया माणसं जातेमध्ये नसलेल्याच कोण्या देवाला गेले की काहीतरी मागत बसता, ते आमच्या बुद्धीला पटत नाही. कनकाई मातेनं सांगितलं, मालक मी तुम्हाला वचन देते, मी तिथं देवाच्या दर्शनाला आल्यावर भगवंताकडं काहीही मागणार, मग घेऊन जातो. हे दोन्ही दाम्पत्य पंढरपुरात आले. चंद्रभागेचं स्नान करून भगवंताच्या मंदिरात महाद्वारात दर्शनाला गेले. त्या काळातलं दर्शन म्हणजे तुकोबारायाच्या वडिलाच्या काळात म्हणजे मारुतीरायाचं दर्शन करायला गेल्यासारखं. गर्दी ही का आता इथं? तसं सरळच आले, गेले. बोलोबा महाराज दर्शन केले, आल्या पावलानं महागारी फिरले, देवाच्या मुखाकडे असं बघितलं सुद्धा नाही. डोळे भरून देव पाहायला पटकन डोळे झाकले, आल्या पावलानं महागारी फिरले, गरुड खांबाला आलिंगन दिलं,
कानं धरून तिथं दंडवत घातलं, उड्या मारल्या. तेवढ्या वेळात बोलोबा महाराज आले तरी कणकाई बाहेरच येणार. बाहेर आल्यानंतर कणकाई हसतच आली. अगं तुला इतका वेळ कसा लागला दर्शनात? बारी नाही, काही नाही. अहो म्हणले कसं झालं, मला देव बोलू लागले. बोलोबा महाराज म्हणले म्हणूनच आणीनं गेलो तुला. देव असं वाटलं का तुलाच बोलते? देव मलाही बोलते, पण मी त्याला बोलत नाही. म्हणजे का बोलत नाहीत? बोललं की म्हणलं त्या देवाचं टुमनच माग का काहीतरी मागा, म्हणून मी आल्या पावलाने माघारी येत असतो. काही मागितलं तर नाहीस ना? अजिबात नाही म्हणले. मग देवच मला बोलता बोलता काय असं काय होतं कोणास ठाऊक. देव म्हणले कणकाई का नर्वस आहेस, का नाराज आहेस? देवाने विचारलं. आता देवाने विचारल्यावर जी नाराजी आहे ती मग कशाला खोटं सांगायचं देवाजवळ, कशाला म्हणली? म्हणून मी सहज म्हणले भगवंता, देवानं सगळी देवदया आहे, पण अजून काही माझी कुस पवित्र झाली. शब्द कसा वापरलाय? माझी कुस पवित्र झाली नाही, मला मूलबाळ झालं नाही असं म्हणले नाही. काय म्हणल्या? माझी अजून कुस पवित्र झाली नाही. मग देव काय म्हणले? होईल म्हणले. म्हणले मग म्हणूनच मी हसत बाहेर निघाले, याच्यासाठीच आणून गेलो. म्हणले तुला ह्याच्याकरताच आणलं नव्हतं. आता परत एकदा दर्शनाला जा आणि त्या देवाला म्हणावं द्यायचंच असेल तर अशी संतती दे की ज्या संततीने तुझ्या भक्ती व्यतिरिक्त दुसरं काही करू नये. पुत्र देई ऐसा गुंडा त्याचा. आणि मग हे दाम्पत्य तिथं जाऊन पुन्हा परत आले. मग त्यांच्या पोटी तुकोबाराय अवताराला आले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले असे आई वडील मला मिळालेत. दुःख असताना सुद्धा त्यांनी दुःख लपवलंय. देवाकडे तर गेलेत पण देवाजवळ दुःख याचना केल्या नाहीत, काहीही देवाकडे मागितलं नाही. आणि त्यांच्या त्या तपश्चर्येनं, त्यांच्या त्या वारीवरच्या निष्ठेनं आज मी यांच्या घरी अवताराला आलोय, प्रगट झालोय. म्हणून मी माझं जरी मोठेपण असलं तरीही माझ्या मोठेपणापेक्षा माझ्या वडिलाचं मोठेपण माझ्या नजरेत मोठं आहे. विठाल 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 विठाल. हो, म्हणून माझ्या वडिलाची म्हणण्याचं कारण हे एक कारण आहे. वडिलकीचा बहुमान तुकोबारायने केला. खरं सांगू का तुम्हाला, काही काही मुलं इतकी मोठी झालीत, त्यांनी इतकी उंची गाठली, इतके यशाच्या शिखरावर गेलेत, संपूर्ण राष्ट्र त्यांना डोक्यावर घेऊन नाचते. मोठी मोठी शासनानं पुरस्कार दिलेले आहेत त्यांना. पण ज्यावेळी ते गावात येतात, गावात आल्यावर मग मात्र त्यांना खाली बघायची वेळ येते. त्याचं कारण काय? त्यांचे वडील रस्त्याला लोळत पडलेले असतात. कोणाचे? ज्यानं एवढी मोठी उंची गाठली, गौरव झाला त्यांचा महाराष्ट्रात, पण वडील गावात आले की मात्र मद्यपान करून लोळत रस्त्याला कुठेतरी पडलेले, खाली बघायची वेळ येते. मग पाहुणे आल्यावर गावातले लोक म्हणतात एवढा मोठा कार्यक्रम चालला, इतका मोठा असा जय जयकार आहे, ह्या माणसाला कळलं का हो? ह्याला कळायला पाहिजे गावात आल्यावर कसं वागावं. बघा हे एवढे पाहुणे रावणे आलेले, हे बघा ना हे पिऊन रस्त्याला पडले. कोण आहे हो? विचारलंय कोणाला? कोणाला विचारलंय? मुलालाच विचारलंय. त्यावेळेस त्या मुलाच्या नजरेमध्ये वडील का आहेत तुम्ही सांगा. असं वाटतंय त्या मुलाला असले वडील. म्हणा म्हणा, मी म्हणत नाही. कसे बरे? नसलेले बरे. एवढं मी चांगलं वागून माझा बहुमान महाराष्ट्राला आहे, पण माझ्या वडिलांनी मात्र मला खाली बघायची वेळ आणली. असे जगामध्ये काही काही वडील आहेत. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणले मी मात्र भाग्यवान आहे, मला असे वडील मिळालेत की ज्यांच्या वडीलच्या संस्कारामुळे मी जगद्गुरु जरी झालो तरीही माझी पांडुरंगावरच्या वारीची निष्ठा ढळली नाही. त्याचं कारण माझ्या वडिलाचे संस्कार. विठाल 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 विठाल. वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिला, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे.
कोटी रूपे नव्हे कवनाचा वाईट, वाढवे महत्व वडिलाचे. वडील माणसाला चांगले मिळायला सुद्धा नशीब लागते. तुकोबाराय म्हणले माझं नशीब इतकं चांगलं आहे, मला वडील खूप चांगले भेटले. त्या वडिलाच्या संस्कारामुळे माझी पंढरपूरच्या वारीची ओढ आहे. माझी जी वारी आहे कोणाच्या पुण्याने नाही, वडिलांच्या पुण्याने नाही. काही काही वडील एवढे त्यांनी नीच पातळी गाठली ना, त्या वडिलांच्या नीच पातळीमुळे मुलाला खाली बघायची वेळ येते. नाही, मुलाचं अस्तित्वच नष्ट होते, मुलाचं करिअर धोक्यात येते फक्त वडिलाच्या वागणुकीमुळे. मुलगा वाया जाते. तुम्हाला कीर्तन लय जड चाललंय, लय सोपं करून सांगतो. एक पोरग जांब चोरू लागलं, पेरू चोरू लागलं. एक पोरग पेरू काय चोरू लागलं. मग एक सज्जन माणूस रस्त्यानं जाणार आमच्या वकील साहेबासारखं, त्यांनी पाहिलं तर हे लक्षात आलं, चोरी करणार लक्षात आलं पोरग. ए बाळा, चोरी करू नको रे. का चोरी करतोस? आता ते पोरग जाणून बुजून उद्धट, ते मला तुम्हाला काय करायचंय, तुमचे आहेत काय जांब? अरे माझे नाहीत, पण चोरी चांगली नाही ना, पुढं भविष्य तुझं सगळं धोक्यात येईल. चोरी करतो का? मग तुम्हाला काय करायचं म्हणला, तुमचे नाहीत. काय उद्धट आहे म्हणले, थांब तू तसं ऐकायचं नाहीस, तुझ्या वडिलाला जाऊन सांगतो. तीनदा जा म्हणला, आमचे वडील घरी नाहीत. म्हणले कस काय? हे काय पलीकडे झाडावर आहेत. म्हणजे ज्याचं अस्तित्व झाडावर लटकलंय, मग ह्याने काय करायचं? ज्याचा बापच चोर आहे त्याच्या पोराला काय घोर आहे? विठाला 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 विठाला. अंतिम शब्द एक बोलतो मी आपल्याला. आपल्या मुलाला, बरं काही नाही का, आपल्या मुलाला जगातल्या कोणत्याच आदर्श पुरुषाचा आदर्श घ्यायची गरज पडू नये. त्यांनी वडिलाचा जरी आदर्श घेतला तर बस झाला. इतकं वडिलांनी चांगलं वागावं लागतंय. विठाला 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 विठाला. आपला आदर्श आपल्या मुलानं घ्यावं, असं जपून पाऊल वडिलांनी टाकावं. वडिलांचा पाय घसरला की मुलाचा पाय घसरलाच म्हणून समजा. वडील जर बिड्या ओढू लागले मुलाच्या समोर, मग त्या मुलाला कसं म्हणता येईल बिड्या ओढू नको म्हणून? मग ते सिगरेट ओढते. मग सिगरेट ओढताना त्याला जर कोणी चार माणसं म्हणले अरे बरं नाही, नाही म्हणलं खानदानी आहे, पहिल्यापासूनच आहे. माझ्या वडिलाची काय खानदानी आहे म्हणला पहिल्यापासून. म्हणून मला एक शेवटचा शब्द असा बोलायचा आहे, आपल्या मुलावर आपला दबदबा असावा एवढं चांगलं वागणं गरजेचं आहे. विठाला 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 विठाला. त्या चांगुलपणाचा आदर्श मुलं घेतात. एक शब्द अजून बोलू का तुम्हाला? इथं शास्त्र पाहायला वेळ नाही, इथं श्रेष्ठाचार पाहायला जातो. थापटाक. एत वडील जे करीती. आवाज वाढवा बरं ह्या मृदंगाचा. मृदंगाचा माझा नाही, माझा विको कमी करा. एथ वडील जे करीती, तया नामु धर्म ठेवीती. येरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. इथं ज्ञानेश्वर महाराजांनी ही जी ओवी वापरली का, वडीलकीसाठी वापरलेली. वडीलकीसाठी हा वडील शब्द केवळ वडिलांकरता वापरला नाही, हा वडील शब्द साधू संतांकरताही वापरला आहे. वडील चुकले की मुलाचं आयुष्य धोक्यात, भविष्य धोक्यात येतंय. विठाला 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 विठाला. समाज हा अनुकरणीय आहे, अनुकरणीय. तुम्हाला मोबाईलवर बोलताना तुमचे नातवंड बघतात. नातवंड तुम्हाला मोबाईलवर बघताना, तुम्ही गॅलरीमध्ये फिरताना असं बोलत बोलत असा हात ठेवून कधी नाताकडे लक्ष ठेवा. मुलीच्या मुलाकडे असा हात ठेवते ते. तुम्ही जसं बोलतात ना, हॅलो हॅलो,
काही पडलेलं घेते, काही बी असे वस्तू, काही बी अशी चपटी वस्तू घेते आणि त्याचा मोबाईल करते आणि असं करते. हॅलो हॅलो आजी म्हणली बघ बघ, जसा आजा हात ठेवायला तसाच हात आजोबा सारखाच असा हात ठेवते आणि आजोबा सारखं बोलता येईना पण हॅलो हॅलो असं करत. म्हणजे हे काही त्यांनी कुठं पुस्तकात जाऊन शिकलेलं नाहीये. हे काय केलंय तुमचं? वर्ते तैसे वर्ते जन बहुता गुण एकाचा, वा बहुता गुण एकाचा, बहुता गुण एकाचा. वर्ते तैसे वर्ते जन बहुता गुण एकाचा, बहुता गुण एकाचा, बहुता गुण एकाचा. वर्ते तैसे वर्तो जन बहुता गुण एकाचा. समाज जयाश्री कारभार बुद्धी सारतयाचे. बाळू महाराजचं म्हणणं आलं, घरातल्या कारभारी माणसानं चांगलं वागायला पाहिजे. बाकी घरातले कसे माणसं वागतात याला महत्व नाही. घरात वचक कोणाची आहे? कारभारीची. मग कारभारी संध्याकाळी 6च्या नंतर नाही आलं लक्षात तुम्हाला? या लेकरानं बघायचं कोणाकडं? विठाल 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 अशी बरीचशी संप्रदायामध्ये सज्जन लोक तुम्हाला मी नावानिशी सांगेल की त्यांना वडील चांगले मिळाले नाही. काय मिळाले नाही? वडील चांगले मिळाले नाही. ते सज्जन आहेत पण त्यांना वडीलकीचा मात्र विटा आला का? असे आमच्याकडे पुरावे आहेत. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू. भक्त प्रल्हादाचं वर्णन आलंय. काय चांगले मिळाले नाही? बसलेले माणसं म्हणतील काय चांगले मिळाले नाहीत म्हणजे काय केलंय त्यानं? काय केलंय? नाव घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. त्याचा जाहीरनामा होता. त्याचा कोणाचा? हिरण्यकश्यपूचा. काय करायचं नाही? देवाचं नाव कोणी माझ्या राज्यात घ्यायचं नाही. राज्याचा काय होता? तो जाहीरनामा होता. आणि पोटाला असं रत्न जन्माला आलं. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता. भक्त प्रल्हाद जन्माला आला. बाप राक्षस. विठाल 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 विठाल. ऐकोनी नारदाची गोठी मज गर्भीच घातली मिठी. तो जन्मला कयाधूचे पोटी भक्त दुर्जटी प्रल्हाद. इथं भक्त प्रल्हादाच्या जन्माचा वृत्तांत सांगत असताना कोणाच्या पोटी जन्माला म्हणून नाम उल्लेख आला दिलीप महाराज? कोणाच्या पोटी जन्माला म्हणून? संस्कृती पुरुष प्रधान. बार काही नाही का? संस्कृती पुरुष प्रधान. वडिलांचं नाव टाकल्याशिवाय शाळेत प्रवेश नाही. परंतु शास्त्रानं पुरुष प्रधान संस्कृतीला फाटा दिला आणि स्त्रीत्वाला बहुमान दिला. कयाधूच्या पोटी शब्द का वापरला नाथरायांनी? का? लायक नव्हता हिरण्यकश्यपू. काय नव्हता? शब्द वापरू का नको? प्रल्हादाच्या पिता म्हणून घेण्याचा सुद्धा हिरण्यकश्यपू काय नाहीये? लायक नाही. पण कयाधूचा नामनिर्देश केला. कयाधूचा. त्याचं कारण आहे अशी काही काही
लोक अपवादात्मक समाजामध्ये असे आहेत, त्यांच्या बापाचं नाव सुद्धा घ्यायला शास्त्र सुद्धा परवानगी देत नाही. बाकीचं द्या सोडून, विठाला विठालम विठाला 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 विठाला. शास्त्रानं जर वाळीत टाकावं, शास्त्रानं जर निषेध केला असेल एखाद्याचा, शास्त्रानं म्हणतोय मी, शासनानं नाही, समाजानं नाही, समाजानं निषेध करणं, शासनानं निषेध करणं, अजून कोणी एखाद्या उठल्या बसल्या माणसानं काळे झेंडे दाखविणं, ह्याला काही तितकं बी फार महत्व नाही. मनात येईल ती लोकशाही आहे, कोणी काही करू शकते. शास्त्र कोणाचाही निषेध करत नाही, पुरावे बघते. मग शास्त्रानं ज्या हिरण्यकश्यपूचा निषेध केलाय, त्या हिरण्यकश्यपूला बाप तरी कसं मना वाटत असेल प्रल्हादाला. असे काही वडील आहेत, वडील म्हणून घ्यायचं सुद्धा त्यांना भाग्य प्राप्त झालं नाही. परंतु तुकोबाराय म्हणले, मी भाग्यवान आहे. बरं काही नाही का, मी भाग्यवान आहे. मला मात्र वडील असे मिळालेत, माझ्या वडिलांनी जीवनामध्ये देवाच्या सेवेशिवाय दुसरं काही केलं नाही. आणि त्या सेवेचा गौरव म्हणून, त्या वडिलांचा पाईक म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आज पांडुरंगाच्या दरबारात गेलेत आणि मलाही सेवा करायची इच्छा आहे. आणि मग तुम्ही असं म्हणाल की तुम्ही उठलं की सुटलं यावं, मला सेवा करू द्यावं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसा काही गैरसमज करून घेऊ नका. मी परंपरेनं इथं सेवा करत आलेलो आहे. माझे वडील सुद्धा देवा तुमच्या दारामध्ये सेवक होते आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, मी तुमच्या दारात सेवा करण्याकरता आलेलो आहे. अभंगाच्या माझ्या पहिल्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. शिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. जगद्गुरु तुकोबाराय वडिलकीचा संदर्भ देत मंदिरात प्रवेश करतायत. देवा, मला चरण सेवेची अपेक्षा आहे. वडिलकीचा संदर्भ मी सुरुवातीला एक शब्द वापरला होस. वडील दोन अर्थानं शब्द हा दोन अर्थानं आलेला आहे. एक मांसांश, दुसरी विद्यांश. विद्यांशानं सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, मी परंपरेनं सेवक आहे. तुकोबारायाच्या सेवेचे 4 युग सांगितले. सत्ययुगात, त्रेतायुगात, द्वापार युगात आणि कलियुगात 4 अवतार अगोदरचे झालेले आहेत. पहिल्या अवतारात जगद्गुरु तुकोबाराय भक्त प्रल्हाद आहेत. दुसऱ्या अवतारात अंगद आहेत. तिसऱ्या अवतारात उद्धव आहेत. चौथ्या अवतारात नामदेवराय आहेत.
आणि 5वे तुकोबाराय. तुकोबाराय म्हणले मी या 5 अवतारामध्ये तुमची सेवा करत आलो. बरं, इकडं मांसांसाने जर परंपरा बघितलं, माझे वडीलही तुमचे सेवक होते, माझे आजोबाई तुमचे सेवक होते, माझे पंजोबा तुमचे सेवक होते. तुकोबारायाचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा 8वे, म्हणजे महाराजाची पिढी कशी आहे बघा ना. म्हणजे तुकाराम महाराज, बोलोबा महाराज, पदाजी महाराज, मुकुंद महाराज, माधव महाराज, ही महाराजाची परंपरा आहे. 8 विश्वंभर बाबापर्यंत 8 पिढ्यात तर मला कळत्यात म्हणले तुमची सेवा करत आलोय आम्ही. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा, जुनाट हे माझी सेवा, जुनाट हे माझी सेवा. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा, जुनाट हे माझी सेवा, जुनाट हे माझी सेवा. तुका म्हणे देवा जुनाट आहे जुनाट हे माझी सेवा, याचा धरी नाभिमान. ही माझी मिराशी हो. ठाव तुझ्या पायापाशी. हे जे मिराशी शब्द आहे ना, मिराशी, हे मिराशी शब्द लय वजनदार आहे अध्यक्ष. अचानकच जर एखाद्या माणसाला काय इच्छा झाली की म्हणला फलानं पाहिजे द्या, कशी देत नाहीत, आणि तिथं जर आपला काही संदर्भ नसेल, उल्लेख नसेल, काही आपलं कर्तव्य पार पडलेलं नसेल, तर समोरचा माणूस म्हणतोय तुझ्या बापाची मिरास आहे का काय काढताय ते माणूस. महाराज म्हणले उद्या चालून तुम्ही आमची मिरास काढू नये म्हणून मी आधी संदर्भ दिलाय की आम्ही काय केलंय. याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. पांडुरंगा, माझ्या वडिलांनी इथं सेवा केलेली आहे, या परंपरेने मी तुमचा सेवक आहे, आणि इकडं अवतारानंही सेवक आहे, आणि या दोन्ही वडिलकीचा स्वाभिमान मनाशी बाळगून मी आज तुमच्या दारात आलोय. तुझी चरण सेवा पांडुरंगा. का बरं तुकाराम महाराजांनी चरण सेवेचीच अपेक्षा का केली? त्याचं कारण चरण सेवा दुर्मिळ आहे. विठाला 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 विठाला. मुळामध्ये देवाविषयी आवड निर्माण होणं हा योग दुर्मिळ आहे. देवाचं नाव मुखाला येणं हा योग दुर्मिळ आहे. देवाची भेट होणं हा योग दुर्मिळ आहे. देवाचं दर्शन होणं हा योग दुर्मिळ आहे. आणि देवाची सेवा घडणं तर हे त्याच्याहून दुर्मिळ आहे. विठाला विठाला. बरं, चरण सेवेमध्ये एवढं काय दडलंय असं जर तुमचं म्हणणं असेल पिंपळदरीच्या मंडळीचं, मला तुम्हाला विचारायचंय. लक्ष्मी म्हणजे सृष्टीतली, बरं काही नाही का, लक्ष्मी सृष्टीतली सर्वात श्रीमंत स्त्री कोण? कोण? लक्ष्मी म्हणजे आपल्या नजरेत काय? लक्ष्मी म्हणजे आपल्या दृष्टीनं काय? पैसा. आणि म्हणजे लक्ष्मी माता ही सृष्टीतली किती? भारतातली म्हण ना मी, सृष्टीतली श्रीमंत स्त्री. आणि अजून एक विशेषण सांगू का वकील साहेब? सृष्टीतली सर्वात सुंदर स्त्री. 2 शब्द ऐकले, एक श्रीमंतही आणि सुंदरही. हे आता शिकलेले लेकर जे कीर्तनात बसले त्याला माहित आहे, त्या स्पर्धा आहेत सौंदर्याच्या. भारतात सुंदर असली की त्याची एक काहीतरी नाव आहे स्पर्धा. जगात सुंदर असली की त्याची एक नाव तरी काहीतरी स्पर्धा आहे. त्याला इंग्लिशमध्ये नाव येतं, इंग्लिशमध्ये मला येत नाही. महाराष्ट्रात बी असते का? भारतात हा ईश्वर सुंदरी म्हणू का? हा ईश्वर सुंदरी इंग्लिशमध्ये येईना मला. मिस वर्ल्ड म्हणजे कुठवर गेली तिचं नाव? मग भारतात पुरतं का? मिस वर्ल्ड म्हणजे जग का? मग मिस वर्ल्ड म्हणजे जगात. आता ती दिदी म्हणाली जगात सुंदर स्त्री, तिला काही पैसे मिळतात म्हण, काही तिला मुकुट मिळतंय म्हण, काही तिला सुविधा मिळतात म्हण, सगळ्या म्हणजे आयुष्यभर पुरायचं अशी काही पगार मिळते म्हण. मला आता तुम्हाला विचारायचं, वर्ल्ड मध्ये सुंदर असेल तर तिचा एवढा बहुमान व्हायलाय, ही कुठे? लक्ष्मी माता कुठे? सृष्टीमध्ये.
मग आता ती काही इकडं बघच ना, पृथ्वीचं बघूच नका तुम्ही. तिन्ही लोकात तिच्या इतकं कोणी लक्ष्मी माते इतकं सुंदर कोणी नाही आहे. मग तिला काय द्यायला पाहिजे? बक्षीस काय द्यावं म्हणाले? बक्षीस देता काय? तिचंच नाव लक्ष्मी आहे. जग तिच्या माग लागलंय. कोणाच्या? प्रत्यक्षरित्या जरी नाही लागला तर कोणाच्या तरी माध्यमातून लागतेच ना. आता श्रीरामजीनं तारीख घेतली म्हणजे काय अशीच घेतली काय? आम्ही आधी बोलाचाली केलेली. अरे जग महाग लागलंय. आता हे राजकारणी आहेत म्हणजे जरी समाजकारण असलं, आमचा जरी परमार्थ असला तर सरते शेवटी का नाही बिलाचा विचार करीतच असते की नाही. आता वकिली करायची म्हणजे सरते शेवटी अर्थ आलाच ना. आणि मोक्ष आहे ना ते. धर्म अर्थ काम. सृष्टीतली सर्वात सुंदर स्त्री, सृष्टीतली सर्वात श्रीमंत स्त्री, तिला कोणाच्या पाया पडायची गरज आहे का मला सांगा? जग जिच्या महाग लागलंय. मालक म्हणून राहावं ना तिनं. बारकाई नाही का मी तुम्हाला कुणीकडे न्यायलो? काय म्हणून राहावं तिनं? मालक म्हणून राहावं ना तिनं. मग ती लक्ष्मी माता मालक म्हणून राहिली का सेवक म्हणून राहिली? दिलीप महाराज, गरज काय? इमानदारीने सांगा, जग देवाच्या माग आहे का जग लक्ष्मीच्या माग? इमानदारीने काय कमाल आहे. जग लक्ष्मीच्या माग एक मड जाऊ लागलं म्हण. भगवान महाराजच्या भाषेत काय जाऊ लागलं? मड. प्रेत, 4 खंदेकरी, एक गाडगं धरलेलं, एक हवा घालणारी, वार घालणारी, सोयरे धायरे गण गोत मित्र परिवार सगळे निघाले. आणि सगळे लोक कसे होते? दुःखी. सगळ्याच्या डोळ्याला धारा लागलेल्या, धडधडा लोक रडू लागले. लक्ष्मी माता भगवान विष्णूवरून निघाले गरुडावर बसून. जाता 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 ते गरुड थोडी त्याची वेग कमी झाला. लक्ष्मी आई साहेब म्हणल्या, प्राणनाथा प्रभू हे काय? म्हणजे प्रेत आहे. हे आता अंतविधी करता कुठे नेले? स्मशानभूमी पडले चालेत. म्हणजे रडायलेत का? माणूस मेले म्हणले रडणारच ना. माणूस मेले हसते का माणूस? मग लक्ष्मी आई साहेब म्हणल्या, देवा येईल हसू का? वधू देवा काय म्हणले आई साहेब? या रडणाऱ्या लोकांना हसू का? भगवंत म्हणले, लक्ष्मी तुला काही गांभीर्य कळते की नाही? हे माणसं दुःखी आहेत. त्यांच्या घरातले काय झाले? माणूस मृत्युमुखी पडले. माणूस मेल्यावर हसतील कसे? बघायचं का म्हणली? आपली तर लीला बघा म्हणले, हसो बरं. दोघं वरीच गरुड थांबविला. लक्ष्मी ऐसाना असा हात केला की सोन्याचीच बिस्किट लागली पडायला. पाऊस नाही. काय पडायला लागला? सोन्याचेच. आता ते ₹1,00,000 तर तोळा झालाय म्हणे की. वरी गेले. वरी गेलं. बापा जाऊ द्या बाबा, माणसाला वरी जाची चिळ आली. गरीबाला तर मंगळसूत्र घडते की नाही बाबा? खरं असा प्रकार झालाय. 1,00,000 झाले म्हणले तर मरायची चिळ. अवघड आहे. सोन्याचेच पैसे लागले पडायला. लांबल्ले जे गणगोत होत ना, अर्थार्थी मित्र परिवार, ते म्हणले काय पडायले गारा आहेत का? ते म्हणला गारा नाही. काय? सोने. सोनं बघू द्यात. योगायोगाने एक मातीला सोनार चालता गंगाखेडचा. सोनाराला सोन्याची काय आहे? सोनारानं पाहिल्यावर सोनार म्हणलं, अरे बापरे, ते चांगल्या सोन्याला किती कॅरेट म्हणते? 24 कॅरेट बिस्किट आहे की रे हे? सोनं आहे रे मोठ्यानं म्हणलं. कोण? त्याने सुरू केलं की त्याचं बघून लांबल्या नातेवाईकानं सुरू केलं. लांबल्या नातेवाईकानं सुरू केले की जवळचे म्हणले, आता त्याच्याकरता आलोत आपण, ते तर गेले, त्याला काय कळायला आपण काय करायला? घ्या. सोन्याला फक्त 6 जणच फक्त अडकले. न घेणारे किती जण? कोणते 6?
आणि जेवढे बाकीचे जे होते, अरे मला 3 बिस्किट, दुसरा म्हणला मला 4, तिसरा मला 6, एक तर म्हणला 10 एकर वावरच घेतो. किती भेटले? वट्टीच केली त्यानं. हे जे 6 होते, ती जी वार घालणारी होती, वार ती होती सावत्र बहीण. ती म्हणली माय मी तरी कोणची सख्खी आहे, मग हे आधीच गरीबी येत हे ना, मला पहिले काही दिलं नाही ना आता काय देणार आहे. तिनं सुरू केली वट्टी. खंदेकरी जे होते ते म्हणले कधी ना कधी तरी स्मशानभूमीपर्यंत जाईपर्यंत एकदा तरी टेकवावंच लागतंय. मग येशी टेकविलं काय ना, आता टेकविलं तर फरक काय आहे म्हणला, टेकवा. 4चं बहुमत झालं ना. टेकवल्याबरोबर 2 होते जावाई. 2 कोण होते? जावाई म्हणले होय आपलं तवा ह्याची गरिबी होती तेव्हा लग्न झालंय, आपल्याला हे ना काय दिले का, नुसत्या पोरी दिल्या आणि बोळवण केली आपली, मग घ्या म्हणले होय मरू नका. 2 होते भावकीचे. 2 कोण होते? ह्या बघा म्हणले पहिल्यापासून ह्याचं मग जमत नव्हतं, पण लोक म्हणते ह्या बघा खंदा द्यायला सुद्धा आला नाही म्हणून आलो म्हणला, कस कर घ्या म्हणला, त्याचं होऊ द्या काय व्हायचं. आता किती अडकले, काय हातात. सगळे माणसं खदाल हसायले तर काय गोळा करायले. शे म्हणला हे जेवढे माणसं आले तेवढे तरी मला जीव घालावं लागतील की. सोयाबीन असं केलंय म्हणला. मग सगळे गुंग आहेत म्हणला, इस्तू का तिथं गेल्यावर करायला नका, त्यानं इस्तू रिकामा केला आणि त्याच्यातच गाडग्यातच लागले बिस्किट गोळ करायला, खदाल हसायला लागले. लक्ष्मी आई साहेब लागले हसायला. म्हणले खाली बघा की वरी बघायला, देवाने पाहिले तर लागले हसायला. ह्याला दुख नाही काय नाही म्हणले, साली सोना गोळा करायले. काय सोन्यानं काय तुझं म्हणले वजन, म्हणले वजनच आपलं तसं आहे. आता एखादं लेकरू पळड्या एखादं खेळता लेकरू पडल्यावर इमानदारीने सांगा काय पडलं म्हणतात त्याला, काय पडलं म्हणतात? पैसा पडला. आणि मुदाम हाटकून एखादा रुपया खाली टाकायचं. रुपया दिसला टट डोळे डब भरलेले, ते असं पाणी बाहेर येत आहे. काय झालंय? रडायचं रूपांतर हसण्यात. कोणाची कृपा. मग इतकं ज्या लक्ष्मी मातेचं सामर्थ्य आहे बरं काही नाही का, इतकं एवढं ज्या लक्ष्मी मातेचं वजन आहे, तिनं मालक म्हणून राहावं. खरं तर जगात वर्चस्व तिचं होतं ना, जग तिच्या मागं लागलेलं आहे. तरीही बरं काही नाही का, तरीही लक्ष्मी माता एवढ्या वर्चस्व पदावर गेल्यावर सुद्धा मालक म्हणून घेण्यापेक्षा ज्यावेळेस भगवंताजवळ गेल्यावर लक्ष्मी आई साहेबांनी एकच विनंती केली, मालक मला जीवनामध्ये दुसरं काही कमवायचं नाही, पैसा सगळं गवू नये, माझी एकच इच्छा आहे तुमची दासी व्हावं आणि तुमची चरणाची सेवा घडावी, याच्यापेक्षा मला बाकी काही नको. आणि म्हणून भगवंतानं त्या लक्ष्मी मातेचा स्वीकार केला. आजही चरण सेवा नाव आलं की प्रमुख नाव कोणाचं येतंय? पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती. किती आहे काकुलती, किती आहे काकुलती, किती आहे काकुलती. लक्ष्मीच्या हाती आणि तिशी यावे काकुळती. ज्ञानोबारायला विचारू आपण, जी सर्वस्वे करूनी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. जी
लक्ष्मी माता एवढी श्रीमंत असून, एवढी सुंदर असून, ती लक्ष्मी माता आपलं मोठेपण विसरून कशात रुजू आहे? कोण्या कामात रुजू झालेली आहे? मग लक्ष्मी माता जर चरणाच्या सेवेमध्ये रुजू असेल, जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे तिला काय कळत नाही? तिच्याकडे कोणत्या गोष्टीची कमतरता आहे? आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुकोबाराय आज या गोष्टीवर आरूढ आहेत, ठाम आहेत की मला माझ्या जीवनामध्ये बाकी काही कमवायचं नाही आहे. आणि म्हणून तुकोबाराय आज मंदिरात गेले तर काय अपेक्षा करतात? माझ्या वडिलाची मीरा शिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. सेवेमध्ये एवढं काय दडलंय? सेवेनं जे मिळतंय ते मालकीनं मिळत नाही. होय श्रीरामजी, ते कुठं तुला कागद पत्रिकाच आहे काय? आता याच्यामध्ये तुम्ही जे हे पुरस्कार ठेवले, हे पुरस्कार विनाकारण ठेवलेत का? हेच काय बघितले तुम्ही? यांचा सेवाभाव बघितला. या गावाकरता हे भूमिपुत्र आहेत. या गावाकरता, या गावातून आपल्या गावाचा नावलौकिक, आपल्या आईवडिलाचा नावलौकिक, आपल्या समाजाचा नावलौकिक, कुठं ना कुठं तरी कार्यच बघितलं असेल की उगाच एखाद्या गैरा द्यायला दिलंय का? नाहीये. पुरस्कार हा सेवेचा विचार करूनच दिला जातो. केंद्र शासनाचे जेवढे पुरस्कार आहेत, सर्वोच्च पुरस्कार म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, मराठवाडा रत्न पुरस्कार. हे पुरस्कार कुठंतरी काहीतरी तुमचा कुठंतरी धागा दोरा असेल तरच दिले जातात ना. विनाकारण कसे दिले जातील मला सांगा? विनाकारण पासबुकच नाही बँकेत आणि एक माणूस गेला आणि त्याबरोबर मग ते कॅशियर म्हणले पासबुक कुठं? पासबुक कसं असतंय म्हणलं. त्याला म्हणले महागल्ल्या दारानं घ्या. सिक्युरिटी गार्ड होते दोन वांबिले डोंगराकडे चालले. मग करावं काय? अरे तू सदस्यच नाहीयेस, तू तिथं काही योगदानच दिलेलं नाहीयेस, विनाकारण ती बँक तुला कसं काय पैसे देईल? म्हणजे योगदानाशिवाय तिथं तुम्हाला काही मिळत नाही. आणि म्हणून राष्ट्रपती पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे पुरस्कार म्हणजे प्रोत्साहन आहे. पुरस्कार म्हणजे काय? प्रोत्साहन आहे. पुरस्कार म्हणजे काही विशिष्ट वेगळं काही नसते, फक्त प्रोत्साहन असतं. इथपर्यंत केलेलं काम तुमचं आमच्या मनाला भावलेलं आहे आणि इथून पुढेही तुमचं काम चांगलं व्हावं ह्या शुभेच्छा आहे, त्याचं नाव पुरस्कार. म्हणून ही शुभेच्छाचा जो वर्षाव होतो विनाकारण होत नाही. कर्तृत्वपरायण जी माणसं असतात त्या लोकांना गाव म्हणा, समाज म्हणा सन्मानित करतो. म्हणजे इथं सेवेशिवाय सन्मानित केलं जात नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून जगद्गुरु तुकोबाराय आज ठाम आहेत का? मग मला दुसरं काही करायचंच नाही. तुझी चरण सेवा पांडुरंगा. म्हणजे जीवनामध्ये सेवे व्यतिरिक्त माणसाला मोठं होता येत नाही. जिथं जमेल, जशी जमेल, ज्या परीनं जमेल, खारुताईच्या वाट्यानं का होईना, पण माणसाचा काय जिवंत असला पाहिजे? सेवाभाव जिवंत असला पाहिजे. आणि अशी जी जी सेवाधारी लोक आहेत त्या लोकांचा कुठं ना कुठं कधी ना कधीतरी सेवेचा विचार केला जातो आणि तिथं मग त्यांना तिथं तसं सन्मानित केलं जातंय. आणि म्हणून आज या अभंगामध्ये सुद्धा महाराजांनी सेवेचं व्रत जीवनामध्ये अंगीकारलं. आपणही आपल्या जीवनामध्ये जिथं जमेल, जसं जमेल, आपल्या आपल्या परीनं कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल, तुमचा सेवाभाव जिवंत राहावा. परमार्थातही जरी असेल तर आपण काम सांगण्यापेक्षा काम केलेलं बरं असा भाव आपला जिवंत राहावा. आणि असा जर आपला भाव जिवंत राहिला तर आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आणि म्हणून आज या पिंपळदरी नगरीमध्ये पुरस्कार आणि कीर्तन आणि पुण्यस्मरण असा त्रिवेणी संगम आमच्या श्रीरामजी मुंडे साहेबांनी या ठिकाणी आयोजित केला. त्यांना
संयोजन मार्गदर्शनाचे मनोहर महाराज केंद्रे, सर्वजण मंडळी, आता सर्वांचा काही मला नामोल्लेख करता येणार नाही. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. पारंपरिक जुना मोतीराम महाराजाचा सप्ताह 86 वर्षापासून चालू आहे. हे 86वे वर्ष आहे. त्या सप्त्यामध्ये जे काही नित्याचे कार्यक्रम असतात, रामायण, प्रवचन, कीर्तन, त्यालाही आपला व्यत्यय नको. ठरलेल्या वेळेच्या जास्त पुढं जाणं हे एरवी जमलं असतं, पण सप्ताह चालू आहे, त्या मर्यादेचा विचार करून मी माझी सेवा आटपती घेतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. हा उपवास पारणे राखला दारवंता, उपवास पारणे राखला दारवंता. गेला भोगवता आम्हाला, वंश परंपरा दास में अंकित, वंश परंपरा दास में अंकित. तुका मोकलिता लाज कोणा, आ विठ्ठल जय जय विठ्ठल, आ बोलो येले करो वेडे वाकोडे उत्तर. हो महाराजांच्या हाताने 3 पुरस्कार द्यायचे. एक मिनिट. कैलासवासी द्रौपदाबाई दत्तात्रय मुंडे, आपली माय. महाराज, आपल्या मोठे महाराज ज्या वेळेला इथे यायचे त्यावेळेला माईची सेवा अतिशय सुंदर राहिली. जेवढे काही महाराज मंडळी या गावामध्ये यायचे त्यावेळेला माईनं त्यांच्या जेवणाची सर्व व्यवस्था करायची. अशी आमची पिंपळदरीकरांची माय द्रौपदाबाई दत्तात्रय मुंडे यांचा मरणोत्तर पुरस्कार त्यांचे सुपुत्र खुशाल भाऊ मुंडे यांनी स्वीकारायचा. डोंगरी विकास प्रतिष्ठान पिंपळदरी यांच्या सौजन्याने कैलासवासी दगडोबाराव बाबूरावजी मुंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पिंपळदरी रत्न पुरस्कार 2025 परमपूज्य गुरुवर्य प्रातस्मरणीय आदरणीय आमचे मालक अच्युत महाराज दत्तापूरकर महाराष्ट्र भूषण यांच्या शुभ हस्ते हरिभक्तपरायण दिलीपजी महाराज मुथळे यांना पिंपळदरी रत्न वारकरी भूषण पुरस्कार आदरणीय मालक अच्युत महाराज दत्तापूरकर यांच्या शुभ हस्ते आणि आदरणीय श्रीरामजी मुंडे साहेब, आदरणीय मनोहरजी महाराज केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. हरिभक्तपरायण वारकरी भूषण दिलीपजी महाराज मुथळे यांना हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. यानंतर प्राध्यापक अंकुशराव पंढरीनाथजी मुंडे यांना पिंपळदरी रत्न पुरस्कार या ठिकाणी आदरणीय मालकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतुलनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार आदरणीय मालक महाराष्ट्र भूषण अच्युत महाराज दत्तापूरकर श्रीरामजी मुंडे साहेब आणि सर्व गावकरी मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान